एक प्रश्न आला होता. डॉक्टर, सियाटिका या आजाराबद्दल माहिती द्या. खरं तर सियाटिका हा आजार नसून मग आपल्या कमरेच्या मागे कमरेपासून चालू होणारी शरीरातील सर्वात मोठी नस किंवा नर्वस सिस्टीम मधली नर्व, ज्याला आपण सियाटिका असं म्हणतो, ती नर्वचं नाव आहे. आणि त्या नर्वला धरून होणाऱ्या वेदनांचा प्रकार हा सियाटिका म्हणून ओळखला जातो. या नर्वची सुरुवात आपल्या कमरेच्या मणक्यापासून सुरू होऊन ते पार्श्वभागापासून मांडीतून अगदी पायाच्या टाचेपर्यंत प्रवास होतो. या नर्वला तिच्या ट्रॅकमध्ये म्हणजे तिच्या रस्त्यामध्ये कधी कुठे दुखापत झाली तर ज्या वेदना होतात त्या भयंकर वेदना असतात. त्या जिथं त्या नर्वला धक्का लागलेला आहे त्या धक्क्याच्या ठिकाणापासून अगदी तिच्या पूर्ण प्रवासापर्यंत म्हणजे पूर्ण थ्रूआउट तिच्या ट्रॅकमध्ये वेदना होऊ शकतात. या वेदना भयंकर असतात कारण सियाटिका नर्व ही मानवी शरीरातील सर्वात मोठी नर्व आहे. अ, जवळपास 2 सेंटीमीटर, 1 ते 2 सेंटीमीटर एवढी तिची रुंदी असू शकते. बसून उठताना किंवा जास्त वेळ बसल्यानंतर या वेदना भयंकर होतात. कमरेच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना, पायापर्यंत जाणाऱ्या वेदना, अतिशय तीव्र झिंझिण्या येणाऱ्या, सुन्न करणाऱ्या पायातून येणाऱ्या वेदना, ह्या त्याचं विशेष स्वरूप आहे. याची कारणं बघायला गेलं तर लक्षात घ्या मित्रांनो, की सियाटिका नर्वच्या रस्त्यामध्ये तिच्या ट्रॅकमध्ये काहीतरी बाधा झाली किंवा काहीतरी इजा झाली तर हे दुखणं उत्पन्न होतं. म्हणजे पहिल्यांदा त्याला कारण काय ते शोधलं पाहिजे. तर कमरेच्या मणक्यामध्ये बरेचदा जी गादी असते ती सरकल्यानंतर या नर्वला इजा होऊ शकते आणि ह्या वेदना चालू होऊ शकतात. किंवा आपल्या खुब्याच्या ज्या मांसपेशी आहेत तिथं कधी इजा झाली तर तिथंही त्या इजामुळे देखील या नर्वला धक्का लागून त्या वेदना चालू होऊ शकतात. तर त्याचा उपचार काय करायचा म्हटलं तर उपचार हा त्याच्या कारणावरती अवलंबून आहे. तर मित्रांनो, सियाटिका हा आजार नसून हे एका नर्वचं नाव आहे आणि त्या नर्वच्या रूपामध्ये त्या नर्वला होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांच्या स्वरूपावरून सियाटिका असं त्याचं नाव पडलेलं आहे.